जय हिंद मित्रांनो, तुमचा महागव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की येणारे परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पहिला प्रश्न आहे, वनांचे क्षेत्रफळ साधारणतः डॅश डॅशमध्ये दर्शविले जाते। कशामध्ये मोजले जाते, दर्शविले जाते? तर हेक्टर ह्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल। मित्रांनो, तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करा, ह्याच्यामुळे काय होईल तर तुमची रिव्हिजन होईल। तर पुढचा प्रश्न, देशातील सर्वात छोटे रामसर स्थळ कोणते? तर याचा रेणुका रामसर स्थळ ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल। पुढचा प्रश्न, मुलीसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? कोणी सुरू केली होती? तर महात्मा फुले ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर गडचिरोली या जिल्ह्यात सर्वाधिक आढळते। ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल। जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली। पुढचा प्रश्न, लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे या जिल्ह्यात आहे। ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल। पुढचा प्रश्न, सूर्यमालिकेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? सर्वात तेजस्वी ग्रह तर बुध, नव्हता शुक्र। ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल। पुढचा प्रश्न, अजीवनसत्व अभावी कोणता आजार होते? कोणता आजार होतोय? तर रात आंधळेपणा। ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल। पुढचा प्रश्न, बेडूक हा डॅश डॅश या वर्गातील प्राणी आहे। बेडूक कोणत्या वर्गातील प्राणी आहे? तर उभयचर। ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल। पुढचा प्रश्न, संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव कोणते आहे? तर देहू। ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल। संत तुकाराम महाराज यांचे जन्मगाव देहू आहे। पुढचा प्रश्न, रामसर स्थळाची सर्वाधिक संख्या असलेला आशियाई देश कोणता आहे? आशिया खंडातील रामसर स्थळांचा सर्वाधिक संख्या असलेला देश तर चीन। ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल। पुढचा प्रश्न, भारतातील पहिले धान्य एटीएम कुठे सुरू झाले आहेत? कोणत्या ठिकाणी झालेले आहे भारतातील पहिले धान्य एटीएम? तर हरियाणा या राज्यात। ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल। पुढचा प्रश्न, गौतम बुद्धाने आपले पहिले प्रवचन कोठे दिले होते? कोठे दिले ते पहिले प्रवचन? तर सरनाथ। ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल। पुढचा प्रश्न, खालील मालिकेतील प्रश्नाचे जागी पद येईल, कोणता पद येईल? प्रश्नाच्या जागी लॉजिकचा प्रश्न आहे मित्रांनो। व्हिडिओ पॉज करून तुम्ही व्हिडिओला सोडा, जेणेकरून काय होतं तुमचे याच्यामुळे लॉजिक डेव्हलप होईल। तर याला कसं सोडवणार आहे तर पहा, एच्या नंतर डी घेतलेलं आहे, म्हणजे काय केलेलं आहे, ए बी सी 2 सोडून डी घेतलं, नंतर ई एफ 2 सोडून जी घेतलं, तसंच 2 सोडायचं जी त्यानंतर एच आय त्यानंतर जे। तर कोणत्या ऑप्शनमध्ये जे आहे? तर ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसत आहे। तर याच्यामुळं याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी। पुढचा प्रश्न, मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? मराठी भाषा गौरव दिन? तर 27 फेब्रुवारीला। ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल। थँक्यू फ्रेंड्स, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच कंटिन्यू सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। मी दररोज एक टेस्ट घेऊन येत आहोत, तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।